बागाजी महाराज यांच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। रुईखेड इथं श्री बागाजी महाराज यात्रेचा भव्य सोहळा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सकाळी भव्य कावड यात्रा काढण्यात आली। श्री कपिलेश्वर मंदिरातून कावडनं आणलेल्या पवित्र जलानं श्री बागाजी महाराजांचा सकाळी 10 वाजता मंदिर परिसरात संस्थानचे विश्वस्त विजय रहाणे यांनी कावडधारी यांचे स्वागत व पूजा अर्चना केली। गावातून परिक्रमा काढून कावड यात्रा फिरल्यावर श्रद्धाळू भाविकांनी आपल्या घरासमोर पूजा अर्चना केली। रात्री श्री बागाजी महाराज यांनी कपिलेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलानं अभिषेक करण्यात आला। बुधवारी रोजी श्री बागाजी महाराज यांच्या मंदिरात लहान मुलांना सकाळी लोटांगण घातलं जातं व दुपारी गावातील बागाजी महाराज भजन मंडळाचा गजरात मोठ्या मुलांचं लोटांगण घालत गावातून काढले। रात्री श्री बागाजी महाराज यांचे पुरातन काळातील रथ यात्रा सुरू झाली। महिलांनी आपल्या घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून बागाजी महाराज यांच्या रथाचे स्वागत व पूजा अर्चना केली। नवस फेडण्यासाठी नारळाचं तोरण बांधण्यात आले। यामुळे यात्रेला एक भक्तिमय व पवित्र स्वरूप प्राप्त झाले। यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे गुरुवार दिनांक 28 रोजी श्री बागाजी महाराज भंडारा उत्सव समितीच्या वतीनं भव्य महाप्रसाद। संपूर्ण गावातील नागरिक एकत्र येऊन महाप्रसादाच्या आयोजनात सहभागी झाले। भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि एकोपा व सामंजस्याचा संदेश दिला। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर गुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विशेष सहकार्य केलं। शिस्तबद्ध वातावरणात यात्रा पार पडली आणि कोणताही अनुचित प्रकाराला वाव मिळू न देता भक्तांनी मनसोक्त श्रद्धा व्यक्त केली। रुईखेडची श्री बागाजी महाराज यांची ही केवळ एक उत्सव नसून परंपरा, गावातील लोकांच्या श्रद्धेचा व संस्कृतीचा अभिमान आहे। या यात्रेच्या निमित्तानं गावकऱ्यांमध्ये बंधुत्वाची भावना वृद्धिंगत होते आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होते। महाशिवरात्रीच्या दिवशीपासून पवित्र दिवशी रुईखेड यात्रेचा हा भव्य सोहळा भविष्यातही याच भक्तिभावानं साजरा होईल असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला। श्री बागाजी महाराज भंडारा उत्सव समितीच्या वतीनं ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले। तसेच बागाजी महाराज यात्रेनिमित्त भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये एकूण 1900 रुग्णांनी लाभ घेतला। तसेच रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। रक्त संकलन जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला शिबिरामध्ये डॉक्टर निखिल धांडे, डॉक्टर मयूर व्यवहारे, डॉक्टर दर्शन कुलट, डॉक्टर परवेज खान यांनी निशुल्क सेवा दिली। त्याबद्दल त्यांचे श्री बागाजी महाराज भंडारा उत्सव समितीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.